नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीच्या केमिस्ट्री या सब्जेक्टचा आपण आज अभ्यास करणार आहोत. केमिस्ट्रीमध्ये पहिला लेसन आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री म्हणजे काय, तर ज्या मूलभूत संकल्पना असतात त्यांचा अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही विषयाला आपण हात घालू शकत नाही. म्हणून पहिला चॅप्टर या ठिकाणी आत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये हा दिलेला आहे. केमिस्ट्रीचं या ठिकाणी इंट्रोडक्शन दिलेलं आहे. काय केमिस्ट्रीचं इंट्रोडक्शन दिले? केमिस्ट्री कशाला म्हणायचं? केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स अ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड द फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन्स. केमिस्ट्री म्हणजे कशाचा अभ्यास आहे? मॅटरचा. मॅटर म्हणजे काय? छोट्या छोट्या वस्तू, पदार्थ हे ज्या छोट्या छोट्या कणांपासून बनलेले असतात त्याला आपण मॅटर असं म्हणतो थोडक्यामध्ये. इट्स अ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. मग केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, भौतिक रासायनिक गुणधर्म असतील. अँड द फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन्स. भौतिक आणि रासायनिक बदल त्याच्यामध्ये होत असतात, त्याचाही अभ्यास या ठिकाणी केमिस्ट्रीमध्ये केला जातो. थोडक्यात केमिस्ट्री आपल्याला समजली असेल. पुढचा मुद्दा आहे केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. असं का म्हटलं केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स? तर केमिस्ट्री हे मध्यवर्ती शास्त्र आहे. मध्यवर्ती शास्त्र म्हणजे काय? बाकी सर्व शास्त्रांचा अभ्याससुद्धा केमिस्ट्रीमध्ये केला जातो. इट्स अ नॉलेज इज रिक्वायर्ड इन द स्टडीज ऑफ फिजिक्स, बायोलॉजिकल सायन्सेस, ॲप्लाइड सायन्स अँड अर्थ अँड स्पेस सायन्सेस. ह्या सर्व शास्त्रांचा सुद्धा अभ्यास म्हणजे ह्या केमिस्ट्रीमध्ये ह्या सर्व गोष्टींचा समावेश होत असतो. द स्कोप ऑफ केमिस्ट्री इज इन एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ. फॉर एक्झाम्पल द एअर वी ब्रीथ, द फूड वी ईट, the fluids we drink, or clothing, transportation, fuel supplies and so on. म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास करत असतो. म्हणजे काय, तर आपण घेत असलेला श्वास असेल, आपण खात असलेलं अन्न असेल, आपण पेत असलेले शीतपेय असतील, थंड पेय म्हणजेच कोणत्याही प्रकारचं पेय असो, कोणत्याही प्रकारचं ड्रिंक असो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा काय होत असतो? केमिस्ट्रीचा समावेश होत असतो. किंबहुना केमिस्ट्रीशिवाय यांचं पानही हलू शकत नाही. दो इट इज ॲन ॲन्सेंट सायन्स. ॲन्सेंट सायन्स हे प्राचीन शास्त्र आहे. ड्यू टू डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्समेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, केमिस्ट्री ॲज अ डेव्हलप्ड ॲज अ मॉडर्न सायन्स. त्याच्यामध्ये होत असणारे बदल, त्याच्यामध्ये होत असणाऱ्या सुधारणांमुळं ह्या शास्त्राला मॉडर्न सायन्स म्हणजे आधुनिक शास्त्र असं नाव दिलं गेलेलं आहे. टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट in a sophisticated instrument expanded our knowledge of chemistry which now has been used in applied sciences. उपयोजित शास्त्र. ॲप्लाइड सायन्सेस म्हणजे काय? उपयोजित शास्त्र. उपयोजित शास्त्र म्हणजे काय, तर केमिस्ट्रीचा उपयोग आपल्याला काय कोणत्या कोणत्या गोष्टी बनवण्यासाठी होईल? मेडिसिन असेल, डेंटिस्ट्री असेल, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर अँड डेली होम यूज प्रोडक्ट्स. आपण घरामध्ये रोज साबण असेल, कोणतीही गोष्ट असो, या सगळ्या गोष्टी बनवताना केमिस्ट्री आपल्याला उपयोगाला येत असते. पुढं नेचर ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्री इज अ ट्रॅडिशनली क्लासिफाईड फर्दर इंटू 5 ब्रांचेस. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, बायो, ॲनालिटिकल. ह्या 5 शाखांमध्ये ह्याचं वर्गीकरण होत असतं. पहिला आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन्स ऑफ कंपाऊंड्स ऑफ कार्बन. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कार्बनी संयुगांचा अभ्यास केला जातो. सेकंड आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ ऑल सबस्टन्सेस विच आर नॉट ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक सोडून बाकीच्या सर्व संयुगांचा, बाकी सर्व कंपाऊंड्सचा अभ्यास कशामध्ये केला जातो? इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. फिजिकल केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स अंडरलेईंग केमिस्ट्री. इट डील्स विथ द स्टडीज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. पदार्थाचे गुणधर्म असतील, भौतिकशास्त्राचे काय प्रिन्सिपल्स असतील, तत्त्व असतील, यांचा अभ्यास फिजिकल केमिस्ट्रीमध्ये केला जातो. इट इज अ स्टडी ऑफ ॲटम्स. यामध्ये कसे समावेश होतो अजून? इट इज अ स्टडी ऑफ ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड फंडामेंटल कन्सेप्ट रिलेटेड विथ इलेक्ट्रॉन्स, एनर्जीज अँड डायनामिक्स. देअरइन इट प्रोव्हाइड्स बेसिक फ्रेमवर्क फॉर ऑल द अदर ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. म्हणजे केमिस्ट्रीच्या बाकीच्या सर्व शाखांशी सुद्धा हे काय आहे? बेसिक फ्रेमवर्क आहे, त्याचा संबंध त्या ठिकाणी आहे. पुढं आपण शिकणार आहोत मॅटर. मॅटर म्हणजे काय? यू हॅव लर्न्ड अर्लियर दॅट मॅटर ऑक्युपाय स्पेस अँड हॅज अ मास.
मॅटरला काय असतं, स्पेस असतं. पदार्थ काय करत असतो, जागा व्यापत असतो, त्याला वस्तुमान असतं. मॅटर कॅन बी फर्दर क्लासिफाईड इंटू प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर्स. मॅटरचे पुन्हा 2 भाग पडतात. पहिला आहे प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर्स ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन, म्हणजे केमिकल कंपोजिशनच्या आधारावरती याचे पुन्हा 2 भाग पडत असतात. आता काय आहे प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्स हे आपण जाणून घेऊया. प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सेस हॅव अ डेफिनेट केमिकल कंपोजिशन. आता या ठिकाणी असं म्हटलं की प्युअर सबस्टन्सेस हॅव अ डेफिनेट केमिकल कंपोजिशन म्हणजे काय, ह्याची केमिकल कंपोजिशन ही काय असतात, डेफिनेट असतात. दे ऑलवेज हॅव द सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. म्हणजे काय, तर ह्याचे जे प्रॉपर्टीज असतात, ओरिजिन म्हणजे काय, ज्या ठिकाणी त्यांची सुरुवात होते, ज्या ठिकाणी त्यांचा उगम आहे, त्याच्यामध्ये चेंज होत नसतो. मिक्सचर्स हॅव अ नो डेफिनेट केमिकल कंपोजिशन. एकच लक्षात गोष्ट ठेवायची, प्युअर सबस्टन्सेस जे असतात त्यांना डेफिनेट केमिकल कंपोजिशन असतं, मिक्सचर्सला डेफिनेट केमिकल कंपोजिशन नसतं. अँड हेन्स नो डेफिनेट प्रॉपर्टीज, आणि निश्चित त्याच्या प्रॉपर्टीजही नसतात, डेफिनेट प्रॉपर्टीज नसतात. प्युअर सबस्टन्सेसचे एक्झाम्पल्स आहेत प्युअर मेटल, शुद्ध धातू असेल, डिस्टिल्ड वॉटर, ही एक्झाम्पल्स आहेत प्युअर सबस्टन्सेसची. एक्झाम्पल्स ऑफ मिक्सचर्स, पेंट असेल, मिक्सचर्स ऑफ ऑइल्स, पिगमेंट, ॲडिक्टिव्ह. कोणताही कलर हा एकाच पदार्थापासून, एकाच कंटेंटपासून बनू शकत नाही, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करून पेंट बनत असतं. कॉन्क्रीट आपण जे वापरतो बांधकामासाठी, कॉन्क्रीट, ते कशाचं मिक्सचर असतं, सँड, सिमेंट, वॉटर, हे सगळं एकत्रित बनून कॉन्क्रीट बनत असतं. दॅट इज कॉल्ड मिक्सचर्स. खाली काही प्रश्न दिलेत, कॅन यू टेलचे प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वतः शोधून अभ्यास करायचा आहे. आणि आपण स्वतः शोधल्याशिवाय, स्वतः त्याचा अभ्यास आपण स्वतः जाणून घेण्यासाठी धडपड केल्याशिवाय कोणत्याही विषयाचा अभ्यास आपण परिपूर्ण करत नसतो आणि तो होतही नाही. आणि कन्सेप्ट वाईज जर अभ्यास केला, तुम्ही कोणत्याही शाखेमध्ये जा, कोणत्याही विषयाचा अभ्यास करा, तो तुम्ही कन्सेप्ट वाईज केल्याशिवाय तो विषय तुम्हाला समजत नाही. पुढं, प्युअर सबस्टन्सेस आर फर्दर डिवायडेड इंटू एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. पुन्हा प्युअर सबस्टन्सेसचे 2 भाग, त्याचं डिवायडेशन 2 भागामध्ये होतं, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस विच कॅनॉट बी ब्रोकन. एलिमेंट्स म्हणजे काय, प्युअर सबस्टन्सेस असतात विच कॅनॉट बी ब्रोकन, त्यांना तोडता येत नाही. ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. कोणताही केमिकल चेंज करा, कोणताही रासायनिक बदल होऊन द्या, एलिमेंटचं आपल्याला काय करता येत नाही, सिम्पलर सबस्टन्सेसमध्ये त्याचं विभाजन करता येत नाही. एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज मेटल, नॉन मेटल्स अँड मेटॉलॉइड्स. आपल्याला माहिती आहे मूलद्रव्यांचे धातूंचे एलिमेंटचे 3 भाग पडतात. पहिला आहे मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॉलॉइड्स. धातू, अधातू, धातू सदृश, असं त्याचे काय आहेत, भाग आहेत. आपण याचा अभ्यास जो आहे तो आपण 10वीच्या वर्गामध्ये केलेला आहे. मेटल्स, फर्स्ट मेटल्स. मेटल्स आपल्याला माहिती आहे, धातूचे गुणधर्म कोणते, प्रॉपर्टीज कोणत्या, हॅव अ लस्टर, धातूला चकाकी असते, शायनी अपीअरन्स, कंडक्ट, इट कॅन कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी, त्याच्यातून विजेचं उष्णतेचं वहन होत असतं. कॅन बी ड्रॉन इंटू वायर, आर डक्टिल, याचं डक्टिलिटी म्हणजे काय, तन्यता, थोडक्यामध्ये त्याचं वायरमध्ये रूपांतर, तारा काढू शकतो आपण धातूपासून. कॅन बी हॅमर्ड इंटू थिन शीट्स, आर मेलेबल, म्हणजे वर्धनीयता, थोडक्यात आपण त्याला ठोकून पत्रा तयार करू शकतो. देर आर सम एक्झाम्पल्स ऑफ मेटल्स, गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, मर्क्युरी आर these examples of metals. Mercury is a liquid metal at a room temperature. मर्क्युरी ही काय आहे, द्रवरूपामध्ये असतो, कक्ष तापमानाला काय असतो, मर्क्युरी हा धातू जो आहे हा लिक्विड मेटल आहे, द्रवरूपामध्ये असतो म्हणून त्याचं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. सेकंड, नॉन मेटल्स हॅव नो मेटल्स, अधातूला चकाकी नसते. एक्सेप्शन, अपवाद फक्त आहे डायमंड अँड आयोडीन, म्हणजे अधातूमध्ये
डायमंड आणि आयोडीन हे अधातू आहेत, परंतु ते चमकतात, म्हणून त्याचं एक्सेप्शन दिलेलं आहे. आर प्युअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बॅड कंडक्टर्स असतात थोडक्यात नॉन मेटल्स. याला अपवाद आहे, एक्सेप्शन आहे ग्रॅफाईट. ग्रॅफाईटमधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते. कॅनॉट बी हॅमर्ड इंटू शीट ऑर ड्राउन इंटू वायर बिकॉज दे आर ब्रिटल. हे ठिसूळ असल्यामुळं धातूंची वायर काढता येत नाही. यांचे एक्झाम्पल्स आहेत आयोडीन, नायट्रोजन अँड कार्बन. मेटॉलॉइड्स. मेटॉलॉइड्स विषयी आपल्याला माहिती आहे. मेटॉलॉइड्स म्हणजे काय, धातू आणि अधातू दोन्हींचे गुणधर्म थोडे थोडे घेऊन जे तयार होतात त्याला मेटॉलॉइड्स असं म्हणतो. कंपाउंड्स आर द प्युअर सबस्टन्सेस विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. कंपाउंड्स म्हणजे काय असतं, प्युअर सबस्टन्सेस असतात विच कॅनॉट बी ब्रोकन इंटू सिम्पलर सबस्टन्सेस. त्याच्यामध्ये केमिकल चेंज करून तुम्ही बाकीचे सिम्पलर सबस्टन्सेस बनवू शकत नाहीत. इन अ कंपाऊंड 2 or 3 एलिमेंट्स आर कंबाईन इन अ फिक्स कॉर्पोरेशन. याच्यामध्ये असणारे 2 किंवा 3 एलिमेंट्स असतात, त्यांचं एक विशिष्ट असं प्रमाण असतं, ते निश्चित असतं. मिक्सचर्स कंटेन 2 or more सबस्टन्सेस इन अ नो फिक्स्ड प्रॉपर्टीज अँड मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड्स. परंतु जे मिक्सचर असतात ह्या मिक्सचरमध्ये 2 or more सबस्टन्सेस, 2 किंवा त्यापेक्षा अधिक पदार्थ असतात आणि त्यांचे गुणधर्म म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज फिक्स नसतात आणि मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड्स. म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये मिसळलेले जे पदार्थ आहेत ते फिजिकल मेथडनं ते धातू वेगळे करता येतात, पदार्थ वेगळे करता येतात. मिक्सचर्स आर फर्दर डिवायडेड इंटू होमोजिनस आणि हेट्रोजिनस. मिक्सचर्सचे पुन्हा 2 भाग पडतात, होमोजिनस आणि हेट्रोजिनस. सोल्युशन्स आर होमोजिनस मिक्सचर्स. म्हणजे सगळे जी सोल्युशन्स असतात हे सोल्युशन्स यांचा समावेश होमोजिनस मिक्सचर्समध्ये होत असतो. बिकॉज द मॉलिक्युल्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट सोल्यूट अँड सोलवंट आर युनिफॉर्मली मिक्स थ्रू आउट इट्स बल्क. इन हेट्रोजिनस मिक्सचर्स द मॉलिक्युल्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स आर नॉट युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रू आउट द बल्क. म्हणजे काय, होमोजिनसमध्ये जे पदार्थ एकत्रितरित्या मिसळलेले असतात, तर हेट्रोजिनसमध्ये काय होत असतं, तर एकत्र ते मिसळलं जात नाही. फॉर एक्झाम्पल सस्पेन्शन ऑफ ॲन इनसोल्युबल सॉलिड इन अ लिक्विड. पाण्यामध्ये जर खडा टाकला तर तो खडा पाण्यामध्ये, एखादा दगड आपण टाकला तर तो त्या पाण्यामध्ये विरघळत नाही. म्हणजे थोडक्यात त्याला आपण काय म्हणू शकतो, हेट्रोजिनस असं म्हणू शकतो. स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे काय, आपण अभ्यास दिला अगोदरच. पदार्थाच्या अवस्था कोणकोणत्या असतात, स्थायू, द्रव आणि वायू. इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. यू आर गोइंग टू लर्न अबाउट दिस स्टेट्स इन युनिट 3 चॅप्टर 10 मध्ये आपण शिकणार आहोत. इन सॉलिड्स कॉन्स्टिट्युएंट्स ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स पार्टिकल्स आर टाइटली हेल्ड इन परफेक्ट ऑर्डर अँड देअरफॉर सॉलिड्स पासेस डेफिनिट शेप अँड व्हॉल्यूम. सॉलिडला डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम असतं. त्याचं कारण आहे, सॉलिडला सॉलिड का म्हटलं जातं, त्याच्यामध्ये असणारे कोणताही सॉलिड पदार्थ असू द्या, त्याच्यामध्ये असणारे कण हे एकमेकाला कसे असतात, टाईटली असतात आणि म्हणून त्याला डेफिनिट शेप असतो आणि व्हॉल्यूम असतो. त्याच्यानंतर आहे व्हॉल्यूम लिक्विड. लिक्विड कंटेन्स पार्टिकल्स क्लोज टू इच अदर अँड दे कॅन मूव्ह अराउंड विदिन द लिक्विड. याचेही छोटे छोटे पार्टिकल्स असतात, एकमेकाला क्लोजली टाईट असतात. व्हाईल इन गॅसेस द पार्टिकल्स आर फर अपार्ट ॲज अ कम्पेअर टू दोज इन अ लिक्विड अँड सॉलिड. थोडेसे लिक्विडमधील जे पार्टिकल्स असतात ते छोटे असतात आणि ते एकमेकांपासून थोडेसे कसं लांब असतात. एकदम सॉलिडमध्ये असणारे, सॉलिड पदार्थांमध्ये असणारे जे कण असतात, पार्टिकल्स असतात, ते एकदम जवळ असतात. लिक्विडमध्ये थोडे लांब असतात. 3 स्टेट ऑफ मॅटर आर इंटरकन्व्हर्टिबल बाय चेंजिंग द कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे काय, पदार्थावरती टेम्परेचरचा आणि प्रेशरचा परिणाम होत असतो. उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपण बर्फ, पाण्याचा जो बर्फ असतो, आईस जो आहे तो सॉलिड आहे. आईसला टेम्परेचर दिल्यानंतर आईसचं काय होतं, लिक्विड होतं. लिक्विडला अजूनच आपण टेम्परेचर जर वाढवलं किंवा त्याला आपण तापमान त्याचं वाढवलं तर त्याचं काय होतं, गॅस होत असतो. म्हणजे या ठिकाणी स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये असं सांगितलं की त्या मॅटरवरती काय होत असतो, चेंज होत असतो. कधी त्याच्यावरती प्रेशर पडलं
किंवा त्याचं तापमान वाढवल्यानंतर. पुढं प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. Different kinds of matter have characteristics properties which can be classified into two categories as a physical properties and chemical properties. म्हणजे काय तर पदार्थाच्या दोन प्रकारच्या गुणधर्म असतात. पहिला आहे फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय असतं तर फिजिकल प्रॉपर्टीज आर दोज विच कॅन बी मेजर्ड ऑर ऑब्झर्व विदाउट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्सेस. पदार्थाचे केमिकल कंपोजिशन जे असतात किंवा पदार्थाचे जे भौतिक गुणधर्म असतात याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकल चेंज होत नाही. कलर, ओडर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी आर फिजिकल प्रॉपर्टीज. ह्या सगळ्या काय आहेत फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. ह्या लक्षात ठेवायच्या. कलर असतील, ओडर असेल म्हणजे रंग, वास, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी हे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. केमिकल प्रॉपर्टीज आर द प्रॉपर्टीज वेअर सबस्टन्सेस अंडरगो केमिकल चेंज अँड देअर बाय एक्झिबिट चेंज इन अ केमिकल कंपोजिशन. पण केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय त्याच्यावरती केलेल्या रिॲक्शनमुळं त्या पदार्थाचा मूळ गुणधर्म किंवा त्याचे जे मूळ स्वरूप असतं ते बदलत असतं. फॉर एक्झाम्पल कोल बर्न्स इन एअर टू प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड. कोळसा जो आहे तो जर जळला तर त्याच्यापासून हवेमध्ये काय तयार होत असतो कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो. अँड ऑर मॅग्नेशियम वायर बर्न्स इन एअर इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम वायर जर हवेमध्ये तिने पेट घेतला ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये तर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होत असतं. या ठिकाणी आपण वरती दिलेलं आहे. मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आर क्वांटिटिव्ह इन नेचर. When you measure something, you are comparing it with some standard. The standard's quantity is reproducible and unchanging. म्हणजे काय तर पदार्थाचे गुणधर्म मोजायचे असतील, मेजरमेंट करायचं असेल तर त्याला काही युनिटची आवश्यकता असते. Many properties of matter such as mass, length, area, pressure, volume, time, etc. are quantitative in nature. Any quantitative measurement is expressed by a number followed by units in which it is measured. क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट म्हणजे त्याचं जे मोजमाप असतं हे विशिष्ट अशा युनिट्समध्ये केलं जात असतं. फॉर एक्झाम्पल लेंथ ऑफ क्लासरूम कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ 10 मीटर. म्हणजे एखाद्या क्लासरूमचं लेंथ आहे ही क्लासरूमची लेंथ 10 मीटर जर असेल तर या ठिकाणी 10 इज द नंबर अँड द एम डिनोट्स मीटर, द युनिट इन विच द लेंथ इज मेजर्ड. लांबी कशामध्ये मोजली जाते मीटरमध्ये मोजली जाते आणि म्हणून त्याचं काय आहे एम हे काय आहे युनिट आहे. द स्टँडर्ड्स आर चूजन ऑर्बिटरी विच सम युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड क्रायटेरिया. स्टँडर्ड्स म्हणजे काय असतं तर जागतिक स्तरावरती युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड क्रायटेरिया असतो. युनिट्सची या ठिकाणी डेफिनेशन काय आहे ती तुम्हाला पाठ करावी लागेल. द arbitrarily decided and universally accepted standards are called units. ही युनिट्सची काय आहे डेफिनेशन आहे. There are several systems in which units are expressed such as CGS. CGS means what? Centimeter for length, gram for mass and second for time. Another one FPS, F for foot, P for pound, S for second and MKS मीटर, किलोग्रॅम, सेकंड सिस्टीम्स. या 3 प्रकारच्या सिस्टीम जागतिक स्तरावरती आहेत. प्रत्येक देश वेगवेगळ्या पद्धतीने त्या युनिट्स वापरत असतो. फर्स्ट आपण पाहूया SI युनिट. SI युनिट म्हणजे काय असतं. इन 1960 द जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजर्स proposed revised metric system called International Systems of Unit. SI units means International Systems of Unit, that is SI units. The metric system which originated in France in a late 18th century was more convenient as it was based on the decimal system, later based on a common standard system. The International Systems of Unit SI units was established. एक कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून SI युनिट ॲक्सेप्ट केलं गेलं. द SI सिस्टीम हॅज 7 बेस युनिट्स ॲज अ लिस्टेड इन अ टेबल. आता हे SI सिस्टीम जे आहेत ह्याचे किती बेस युनिट्स आहेत 7 बेस युनिट्स आहेत.
दीज आर फंडामेंटल सायंटिफिक क्वांटिटीज. या काय आहेत? फंडामेंटल सायंटिफिक क्वांटिटीज. अदर युनिट्स लाईक स्पीड, व्हॉल्यूम, डेन्सिटी एक्सेट्रा कॅन बी डिराईव्ह फ्रॉम दिस क्वांटिटीज. म्हणजे यातूनच स्पीड असेल, व्हॉल्यूम असेल, डेन्सिटी यांचा उगम झालेला आहे. फंडामेंटल युनिट्समध्ये बेस फिजिकल क्वांटिटी लेंथ आहे. लेंथचा सिम्बॉल एल. SI युनिट आहे मीटर, त्याचा सिम्बॉल आहे एम. मासचा सिम्बॉल आहे एम. SI युनिट आहे किलोग्रॅम, म्हणजे ते ज्याच्यामध्ये मोजलं जातं, सिम्बॉल आहे kg. टाईमचा आहे टी, युनिट आहे सेकंड, सिम्बॉल SI युनिटचा सिम्बॉल आहे एस. इलेक्ट्रिक करंटचा आहे सिम्बॉल आय, युनिट आहे ॲम्पियर, एनं डिनोट केलं जातं. थर्मोडायनामिक टेम्परेचर सिम्बॉल आहे टी, SI युनिट आहे केल्विन, सिम्बॉल SI युनिटचा आहे के. अमाऊंट ऑफ सबस्टन्स सिम्बॉल आहे क्वांटिटीचा एन, SI युनिटचं नेम आहे त्याचं मोल आणि सिम्बॉल आहे MOL. ल्युमिनस इंटेन्सिटी IV, त्याचा SI युनिट आहे कॅन्डेला, सिम्बॉल आहे CD. आपण आता खाली फिजिकल प्रॉपर्टीज पाहूया. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिलं आहे मास अँड वेट. वी नो दॅट मॅटर हॅज अ मास. मॅटरला मास असतं. सो मास इज ॲन इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ मॅटर. इट इज द measure of the quantity of matter a body contains. The mass of a body does not vary as its position changes. On the other hand, the weight of a body is a result of the mass and gravitational attraction. एखाद्या बॉडीचा, एखाद्या वस्तूचा वजनाचा जो रिझल्ट आहे तो कशावरती डिपेंड असतो? तर त्याचा जो मास आहे आणि ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन याचा ते काय असतो? परिणाम असतो. द वेट ऑफ अ बॉडी वेरीज बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ऑफ द अर्थ फॉर अ बॉडी वेरीज विथ द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे एखाद्या बॉडीचं जे वजन आहे ते कशावरती डिपेंड असतं? याचं कारण काय आहे? तर ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ऑफ द अर्थ फॉर अ बॉडी वेरीज विथ द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. हेन्स द मास ऑफ अ बॉडी इज अ मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. आणि म्हणून बॉडीचं जे मास आहे हे अतिशय फंडामेंटल प्रॉपर्टी आहे त्याच्या वेटपेक्षा. द बेसिक युनिट ऑफ मास इन द SI सिस्टीम इज द किलोग्रॅम. मासचं SI युनिट काय आहे? द मास ऑफ बॉडी मासचं बेसिक युनिट जे आहे ते SI सिस्टीममध्ये आहे. मास किलोग्रॅममध्ये मोजलं जातं. However, a fractional quantity gram is used for weighing small quantities of chemicals in the laboratories. छोटे छोटे केमिकल्स म्हणजे स्मॉल क्वांटिटीमध्ये ग्रॅम वापरलं जातं. देअरफॉर इन द टर्म ऑफ ग्राम इट इज डिफाईन ॲज 1 kg इज इक्वल टू 1000 अँड 1000 ग्राम अँड इट मीन्स दॅट 10⁻³ ग्राम. सेकंड आहे, फर्स्ट प्रॉपर्टी आपण पाहिली मास अँड वेट. सेकंड आहे लेंथ. इन केमिस्ट्री वी कम अक्रॉस लेंथ व्हाईल एक्सप्रेस इन प्रॉपर्टीज सच ॲज द ॲटॉमिक रेडियस. लेंथ जे आहे केमिस्ट्रीमध्ये ॲटॉमिक रेडियस, लेंथ म्हणजे काय काय मोजलं जातं? लेंथमध्ये तुमचं ॲटॉमिक रेडियस असेल, बॉन्ड लेंथ असेल, वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल अँड सो ऑन. दिस क्वांटिटीज आर व्हेरी स्मॉल, देअरफॉर फ्रॅक्शनल युनिट्स ऑफ द SI युनिट्स ऑफ लेंथ आर यूज. फॉर एक्झाम्पल, आता फॉर एक्झाम्पल लेंथ मोजण्यासाठी नॅनोमीटर असेल ते NMने दाखवलं जातं, पिकोमीटर PM. 1 नॅनोमीटर हे IMP आहे. 1 नॅनोमीटर इट मीन्स दॅट 10⁻⁻9 मीटर अँड 1 पिकोमीटर मीन्स 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. हे आत्ता 10वीमध्ये सुद्धा आपल्याला झालेलं आहे. तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स फिजिकल प्रॉपर्टीमध्ये तिसरी प्रॉपर्टी आहे व्हॉल्यूम. इट इज द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाईड बाय अ 3-dimensional ऑब्जेक्ट. 3D त्याला काय आपण म्हणतो? 3-dimensional ऑब्जेक्ट. इट डज नॉट डिपेंड ऑन शेप. फॉर मेजरमेंट ऑफ वॉल्यूम ऑफ लिक्विड्स अँड गॅसेस अ कॉमन युनिट लिटर विच इज नॉट ॲन SI युनिट इज यूज्ड. 1 लिटर मीन्स किती? 1 लिटर इज इक्वल टू 1 dm³
इज इक्वल टू 1000 ml milliliter and 1000 centimeter cube. 1000 centimeter cube means 10 centimeter by 10 centimeter by 10 centimeter of volume. हे एका लिटरचं आपलं काय आहे, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये डिफरंट मेथड्समध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये दिलेलं काय आहे, युनिट आहे. SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज एक्सप्रेस्ड ॲज मीटर क्यूब और एम क्यूब. म्हणजे SI युनिट ऑफ व्हॉल्यूमचं जे SI युनिट आहे ते कशामध्ये एक्सप्रेस केलं जातं, मीटरमध्ये केलं जातं, किंवा मीटर क्यूब दाखवलं जातं और एम क्यूब दाखवलं जातं. हे तो दोन्हीपैकी एक. आपला या चॅप्टरचं जे दुसरं लेक्चर आहे हे आपण उद्याच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. आपण 2 ते 3 लेक्चरमध्ये हा लेसन पूर्ण करणार आहोत. धन्यवाद.